अंगठे हृदयाशी ह्याचं का हे असं का करायचं ते पण मी सांगणार आहे. असं जोडलेलं आणि ह्याचा स्पर्श इथे हृदयाशी झाला पाहिजे. डोळे बंद, दीर्घ श्वास आणि 3 वेळा ओंकार म्हणूया, मग मी प्रार्थना म्हणते. ओ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भगवद्वर्षिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृततुभे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरां चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। सगळ्यांना नमस्कार. तुमच्या मागणीवरून आज आपण भगवद्गीतेच्या आरतीचा अर्थ ऐकणार आहोत. पण सगळं व्याख्यान झाल्यावर रोजच्या व्याख्यान झाल्यानंतर आपण भगवद्गीतेची आरती म्हणतो. आता प्रथम आरती म्हणजे काय हे आपण बघणार. तर आरती हा शब्द अर्चन भक्ती, अर्च म्हणजे काय? अर्चन म्हणजे पूजन. नवविधा भक्तीपैकी नामस्मरण, वंदन, पूजन, अर्चन अशा भक्तीपैकी अर्चन ही भक्ती आहे आणि त्याच्यावरूनच आरती हा शब्द तयार झालेला आहे. तर आरती म्हणजे काय? भगवंताची एवढी मोठी शक्ती आहे, हो की नाही? प्रत्येक देवत भगवंत म्हणजे इथे भगवंताची ही रूपं वेगवेगळी आहे. पण निर्गुण निराकार परमेश्वराला आपण भगवंत म्हणतो. सगुण साकारमध्ये आल्यानंतर भगवान हा शब्द, जिथे ऐश्वर्य आहे, जिथे कीर्ती आहे, जिथे वैराग्य आहे, 6 गुणांनी युक्त असा तो भगवान आहे. मग भगवान शंकर आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान दत्तात्रेय आहेत. ह्या सगळ्या ज्या विभूती आहेत किंवा अवतार आहेत ते सगळे भगवान आहेत. तर आरती म्हणजे
ह्या परमेश्वराची सगुण साकार रूपामध्ये जी काही महती आहे ती थोडक्या शब्दात आणि लयबद्ध पद्धतीने वर्णन करणारी, अलंकारयुक्त ठेका धरून म्हणजे अनुप्रास, अलंकार म्हणजे अनुप्रास, यमक जुळवून जी रचना केलेली असते ती म्हणजे आरती. मग आपण बघतो गणपतीच्या ह्याच्यामध्ये काय आहे, सुखकर्ता दुःखकर्ता, हे गणपतीचं वैशिष्ट्य. गणपतीची आराधना केली की आपल्याला सुखही मिळतं, दुःख हरण होतं, दुःख हरणाऱ्याला आपोआप सुख मिळतं. किंवा दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसार. तर ह्या म्हणजे अशी कुठलीही आरती घ्या, जर त्याचा तुम्ही बारकाईने अभ्यास केला, विचार केला त्याच्यावर, तर अरे हे एवढं मोठं त्याची शक्ती आहे, एवढं मोठं कार्य आहे, एवढं मोठं रूप आहे, किती थोडक्या 3-4 कडव्यामध्ये. शनिदेवाची आरती किती छान आहे, हा गर्भहरण केला आहे ना, प्रत्यक्ष गुरुनाथा चमत्कार दाविला, असं शनिदेवाच्या आरतीमध्ये आहे. तर आरती म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये भगवंताची शक्ती जी आहे किंवा शक्तीचं महत्व जे आहे ते गायलं जातं. कुठलीही आरती आपण गद्यात म्हणत नाही, पद्यातच म्हणतो, जी गायली जाते ती आरती. आणि त्याच्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे अलंकारांचा भरपूर वापर केलेला असतो, लयबद्ध असते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अगदी सहज सोप्या भाषेत ती असते. कुठलीही आरती अगदी तळागाळातल्या व्यक्तीला की जिने कधीही पुस्तक हातात घेतलं नाही किंवा त्यांना अभ्यास केलेला नाही, अभ्यास म्हणजे शिक्षण नाहीये, खूप अशिक्षित जनतेला सुद्धा ती म्हणता यावी अशा इतक्या सहज सोप्या भाषेत आरती केलेली असते, कुठल्याही देवदेवतांची असू दे. आणि आता ही जी आहे भगवद्गीतेची आरती, तर आपण देवतांची आरती आता विचार केला की नाही, की देवतांच्या आरतीमध्ये तिचं सगुण रूपाचं वर्णन असतं. पण भगवद्गीता ही सगुण रूपाची आरती आहे का नाही, काय तुम्हाला काय वाटतंय? भगवद्गीतेची आरती ही सगुण रूपाची आहे की नाही? आहे, बरोबर. आणखी दोन्ही अर्थाने आणखी कोणाला वाटतंय की ती नाही आहे? हा, त्यांना वाटतंय नाही आहे, तर दोन्ही उत्तर बरोबर आहेत बरं का. त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा आरती म्हणत असतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर मूर्ती असते, बरोबर की नाही? म्हणजे त्यांना जे वाटतंय की नाही सगुण रूपाची आरती नाही, सगुण रूप म्हणजे काय, मूर्तीचं वर्णन, ते सगुण रूप झालं, मग ती नाही आहे असं त्यांना वाटतंय, तेही बरोबर. आणि ह्यांचं जे उत्तर आहे तेही बरोबर. त्याचं कारण असं की भगवद्गीतेला आपण भगवंतांची वाङ्मयी मूर्ती असं म्हटलेलं आहे. वाङ्मयी मूर्ती म्हणजे शब्दांनी गुंफलेली मूर्ती. भगवद्गीता म्हटलं की आपल्याला भगवान श्रीकृष्ण हे शब्दांनी जे काही त्याच्यामध्ये ज्ञान दिलेलं आहे ते चालतं. पण व्यंकटेशाची आरती आपण जर म्हटली तर आपल्याला त्या व्यंकटेशाचं सगुण रूप, भरपूर दागिने घातलेले, टिळा लावलेला असं आठवतं. पण भगवद्गीतेची आरती म्हणायला गेलं की श्रीकृष्ण एक प्रतीक आहे, पण त्याचं जे ज्ञान सांगितलेलं आहे ते शब्दांमध्ये गुंफलेलं आहे. म्हणून भगवद्गीता ही भगवंतांची वाङ्मयी मूर्ती आहे आणि म्हणून ती सगुण साकार रूपामध्ये शब्दांच्या स्वरूपात आहे. शब्दांची जी माला आहे त्या शब्दांच्या फुलांच्या मालेने ती भगवंताला अर्पण केलेली आणि नुसती माला नाही आहे, म्हणजे नुसतं गोड गोजीर रूप वर्णन असं नाही केले.
भगवद्गीतेची आरती म्हणजे नुसतं असं नाही आहे, तर तत्वज्ञान त्याच्यात सांगितलं. मग तत्वज्ञान सुद्धा कसं सांगितलं? एवढं मोठं तत्वज्ञान, 700 श्लोक, आणि ते अगदी थोडक्यात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचे. मग आपण आरतीची व्याख्या काय बघितली? कमीत कमी शब्दात जे काही त्याचं महत्व आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं, आणि तेही गेयता आणून, अलंकार वापरून, शब्द अलंकार वापरून लोकांपर्यंत पोहोचायचं. मग ती आरती म्हटली की त्या भगवद्गीतेत काय लिहिलेलं आहे याची आपल्याला लगेच कल्पना येते. त्यासाठी 700 श्लोकांचा तुम्ही अभ्यास करा अगर न करा, पण नेमकं त्याच्यात काय सांगितलंय हे आपल्याला कळतं. हो की नाही? सेंदूर लाल चढायो अच्छो गजमुख, असं म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर तो गणपती येतो आणि त्याचा रंग कसा आहे? शेंद्रासारखा आहे, असं मूर्ती डोळ्यासमोर येते. तसं भगवद्गीतेची आरती म्हणायला लागली, जय भगवद्गीते जय भगवद्गीते हरिय कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. हे पहिलं कडवं, पहिल्या कडव्याची पहिली ओळ. आणि ह्या आरतीची चाल सुद्धा कशी आहे? भगवान शंकराची ही आरती, ओम जय जगदीश हरे, तशीच आहे. आता ती आरती आपण हिंदीतून ऐकलेली आहे आणि ती कानाला अगदी लहानपणापासून ऐकल्यामुळे ते किती गोड वाटते आणि त्याची चाल पण छान आहे. त्याच चालीत ही आरती आहे. आणि संपूर्ण भगवद्गीता जरी संस्कृतमधून असली तरी आरती मात्र हिंदीतून लिहिली, हो की नाही? तर हे आपल्याला सगळ्यात शेवटी कळतं. शब्द तर मराठीत असतात, पण गुंफले ते हिंदीतून गुंफलेले आहेत. आणि पहिलं कडवं काय आहे? हरी हिय कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. पुनीत म्हणजे पावन होणारी, सुंदर आहे, पावन करणारी आहे. भगवद्गीता कशी आहे? सुंदर आहे. का बरं सुंदर का वाटतंय? अहो, भगवद्गीता वाचली ना आपण किंवा नुसती म्हटली ना तरी सुंदर म्हणजे, सुंदरचा अर्थ काय? मनाला, हृदयाला प्रसन्न करणारी, आनंद देणारी. एखादं फुल पाहिलं आपण, गुलाबाचं फुल पाहतो, सोनचाफ्याचं, किती सुंदर आहे ना असं आपण म्हणतो. का? तर आपले डोळे याचा गंध, त्याचं जे काही स्वरूप आहे ते सगळं सगळं आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना आनंद देणारं ठरतं, सुख देणारं ठरतं. आणि ही भगवद्गीता आहे ती फक्त सुख आणि आनंदच देत नाही, तर सुपुनीते, पवित्र करते. म्हणजे आपण अपवित्र असतो की नाही असा अर्थ झाला. अपवित्र कसं? षडरिपुनी, आपले जे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे षडरिपू आहेत. त्यामुळे आपण अपवित्र झालेलो असतो, अशुद्ध झालेलो असतो. आणि कोणीही याच्यातून सुटलेलं नाही. संत लोक सोडले तर सर्वसामान्य माणूस पूर्णपणे जरी अपवित्र नसला तरी पूर्णपणे पवित्र नसतो. आणि ते पवित्र करण्याचं काम गीता करते. कशी? त्याच्या तत्वज्ञानाने. एका तत्वज्ञानाचा जर अभ्यास केला किंवा एका गीतेच्या श्लोकाचा जर आपण अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आपण वागलो तर निश्चितच आपल्याला पवित्र होण्याची दिशा मिळते. सुपुनीते शब्दाचा एवढा व्याप करते. आणि त्याच्या अगोदर काय म्हटलंय? हरी हिय कमल विहारिणी. हरी म्हणजे हरी, भगवान श्रीकृष्ण हरी, आणि त्याच्या हृदयात विहार करणारी. हिय म्हणजे हृदयात, त्याच्या हृदयात ती विहार करते. विहार करते म्हणजे काय? त्याच्या हृदयात असते ती बसलेली. आणि भगवंतांनी स्वतःच म्हटलंय बरं का की गीता हे माझं घर आहे. खूप ठिकाणी बोलले काय भगवंतांनी म्हटलंय माझं घर म्हणजे गीता आहे. मग
गीता हे घर भगवंताचं आहे आणि आरतीमध्ये पण असंच सांगितले की भगवंताच्या हृदयात विहार करणारी म्हणजे हालचाल करणारी, की त्याचं जे तत्वज्ञान आहे ते साक्षात भगवंतांचं जर आपण चरित्र पाहिलं तर तंतोतंत तसं जुळतं. जिथे विहार करतो त्याप्रमाणेच ती व्यक्ती वागते की नाही. जसा आहार तसा विहार, तसं भगवंताचा जसा विहार तसंच त्यांचं वागणं आहे. म्हणून भगवंताच्या हृदयात विहार करणारी अशी ही भगवंतांची वाङ्मयी मूर्ती आहे. आता मूर्ती अनेक असतात, हो की नाही. संगमरवरी मूर्ती जास्त करून पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळच्या बघितल्या तर दगडी मूर्ती, कुठे कुठे काळ्या मूर्ती. आता रामलिंगाची मूर्ती तर एक विशिष्ट दगडाची केलेली आहे किंवा पंचधातूची असते, सोन्याची. पूर्वीच्या काळी सोन्याच्या पण मूर्ती होत्या, चांदीच्या. आता गोल्ड प्लेटेड चांदी, गोल्ड प्लेटेड सोनं, अशा पण मूर्ती आहेत. तर अनेक धातूंची जशी मूर्ती असते तशी भगवद्गीता ही शब्दरूपी धातूंची मूर्ती आहे. शब्दरूपी धातू वापरली. शब्दरूपी धातू म्हणजे धातूचे दोन अर्थ. धातू म्हणजे मेटल आणि धातू म्हणजे संस्कृत मधून क्रियापद असा अर्थ. तर इथे शब्दरूपी धातू म्हणजे मेटल असं म्हणतात. शब्दरूपी मेटल. मग आता शब्दरूपी मेटल हे तुम्ही जसा आकार देऊ तसं बनतं. कुठलाही धातू त्याला तापवला, शुद्ध केला की तुम्ही जसा आकार, तुम्ही म्हणजे कोण, तर लोहार, लोखंडाची गेली तर लोहाराकडे जाईल. दगडाची एखादा कलाकार असेल तर तो दगडाच्या मूर्तीला आकार देईल. सोन्याचे असेल तर सोनार घडवेल देईल. म्हणजे घडवणाराच्या हातात आहे मूर्ती कशी बनवायची. पण केव्हा, तर त्याने तसं अनुकरण केलं तर. म्हणून शब्दरूपी धातूची ही मूर्ती आणि त्याची अधिष्ठाते देवता कोण आहे, भगवान श्रीकृष्ण. आणि भगवान श्रीकृष्णांची अधिष्ठाती देवता कोण आहे, निर्गुण निराकार परमात्मा. कारण भगवान श्रीकृष्ण हे अवतारी पुरुष आहेत, हो की नाही. विष्णूचे अवतारी पुरुष आहेत. पण मूळ शक्ती कोण आहे, निर्गुण निराकार शक्ती जी आहे, ज्याच्या प्रेरणेने हे सगळं जग चालतंय. आणि प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे अवतार घेऊन जन्म घेतात. मग तो कृष्ण आहे, तो हनुमान आहे, तो गणपती आहे, ती देवी आहे शक्ती वगैरे. मग हे अवतार कार्य करवून घेण्यासाठी प्रत्यक्ष निर्गुण निराकार परमेश्वर सगुण साकारामध्ये येतो. आणि ज्यावेळी भगवद्गीता घडली त्यावेळी आपली भाषा ही संस्कृतच होती, हे पहिल्यांदी. दुसरं असं की ती देववाणी आहे, संस्कृत देववाणी आहे. आणि गीता ही कोणामध्ये भाषण झालंय, तर भगवान श्रीकृष्ण आणि पांडव, कौरव पांडव जे काही रणांगणावर हजर होते, अर्जुन. आपण अर्जुन अर्जुन म्हणतो, पण हे सगळे लोक देवतुल्यच होते. कारण अर्जुनाने सुद्धा खूप उपासना केलेली आहे. भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर सुद्धा उपासना केलेली आहे. ते योगी लोक हे, तेही देवतुल्यच होते. म्हणून ही जी अधिष्ठात्री देवता आहे भगवान श्रीकृष्ण देवता का, कारण ते गुरु झालेले आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे गुरु झाले, म्हणून ती देवता. आणि अर्जुन हा शिष्य झालेला आहे. नाहीतर अर्जुन सुद्धा आपल्या दृष्टीने देवतुल्यच आहे. आपण पांडवांची अमावस्या करतो की नाही, त्या दिवशी 5 पांडवांची पूजा करतो का, कारण त्यांची शक्तीच तेवढी होती. सात्विक शक्तीची आपण पूजा करतो. 5 पांडव हे त्यावेळी पांडव म्हणून नाव आहे, पण ते सात्विक जी शक्ती पांडवांमध्ये होते त्या शक्तीची पूजा आपण त्या दिवशी करतो, पांडवांच्या अमावस्येच्या दिवशी. म्हणून ह्या पृथ्वीवरील लोकांचं
सर्वांगदृष्ट्या म्हणजे वैचारिक आणि आर्थिक किंवा अन्न वस्त्र निवारा या सगळ्यांचं भरण पोषण करणारी ही विष्णू ची प्रतिमा शब्दांमध्ये जी प्रगटली आहे आणि त्याला निमित्त आहे कुरुक्षेत्रावर जे युद्ध झालं त्यावेळेला अर्जुन आणि इतर जे पांडव आहेत त्यांना आध्यात्मिक शक्ती म्हणजे काय आहे ह्याची परत एकदा आठवण करून देण्यासाठी ते विसरले होते. प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कशामुळे विसरले होते. म्हणजे ज्या ज्या वेळेला मोहग्रस्त अवस्था येते त्यावेळेला ही शक्ती आठवून द्यावी लागते आणि त्या मोहाच्या मागे न लागता शक्तीच्या मागे लागावं हाच भगवद्गीतेचा उद्देश आहे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या अध्यायात वेगवेगळी तत्व सांगितलेली आहेत. आपण आरती कशासाठी म्हणतो तर भगवंताची स्तुती करणं हे तर आहेच, शिवाय भगवंताचं कार्य काय आहे हे सांगण्यासाठी. आपण आता काय बघितलं किती वाङ्मयी मूर्ती आहे. मग दुसरे ओळ काय आहे कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्ती हरा. तर कर्म आणि सुमर तिथे मध्ये डॅश दिला जोड अक्षर जसं राम डॅश लक्ष्मण हे दोन्ही महत्वाचं. तसं आपल्या कर्मामध्ये मर्म काय असलं पाहिजे. मग ते मर्म कपटाचं नको म्हणून सुमर्म हा शब्द वापरला की आपलं कर्म हे सुकर्मच असलं पाहिजे. ह्याच्यावर प्रकाश टाकणारी प्रकाशिनी म्हटलं. प्रकाशिनी म्हणजे प्रकाश टाकणारी कुठलीही वस्तू किंवा कुठलीही गोष्ट जेव्हा अंधारात असते त्यावेळेला त्यावर आपण लाईट प्रकाश नाही लवकर लक्षात येत लाईट म्हणूया त्याच्यावर लाईट टाकला की आपल्याला ती ठळक दिसते. तसं इथे ज्ञानाचा प्रकाश आपल्या कर्मावर टाकला की नेमकं आपण काय करायला हवंय जीवनात येऊन कर्म कसं करायला हवंय त्या कर्माचं मर्म काय आहे ह्याची दिशा दाखवणार. प्रकाश काय करतो आपल्याला नेहमी दिशा दाखवतो. लाईट नसेल तर आपण मार्ग चुकतो की नाही. अंधारात दुसरीकडे कुठेही वरकटत जाऊ. तसं ती प्रकाशिनी आहे प्रकाश देणारी आहे. आणि कशाचा ज्ञानाचा प्रकाश. मग सगळ्यात पहिला ज्ञानाचा प्रकाश कुठला कामासक्ती हरा. काम म्हणजे फक्त आपल्याला एकच शब्द माहिती असतो तसा अर्थ नाही. काम म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या बारीक बारीक सूक्ष्म इच्छा असतात की नाही त्या वासनेच्या रूपाने प्रगट होत असतात. आणि वासनेच्या रूपाने प्रगट जेव्हा होतात त्या पूर्ण करण्यासाठी आपली सगळी जीवनाची धडपड चालू असते. आणि मग हे झालंच पाहिजे असं आपलं असतं. त्याला म्हणायचं जेव्हा लागतो तेव्हा त्याला म्हणायचं आसक्ती. एका फक्त जसं चिंता आणि चित्ता बिंदू मात्रे विशेषता तसं इथे आसक्ती आणि असक्ती एका कानाचा फरक आहे. पण पूर्ण जीवन बदलवून टाकतो एक कान. कसा बरं तर आसक्तीमुळे आपल्या वासना ह्या वाढत राहतात. एक वासना पूर्ण झाली की लगेच दुसरी तिथे उगवते. ती पूर्ण झाली की तिसरी उगवते. म्हणजे ह्या सतत वाढतच असतात. त्याला आणि त्या पूर्ण नाही झाल्या की क्रोध निर्माण होतो मनामध्ये. आपण आपलं परीक्षण करायचं कारण परीक्षणच करायला सांगितलं गीतेने. आत्मपरीक्षण उद्धरेत आत्मान. तसं आता आपण राग आला ना की मनालाच प्रश्न विचारायचा बरं का
का बरं मला राग आला असेल? का तिने असं केलं म्हणून का? म्हणजे माझ्या मनाविरुद्ध ती गोष्ट घडली आहे आणि ती गोष्ट घडावी असं मला वाटत होतं, अशी माझी आसक्ती होती. मग मी त्याच्यातून ते काढून घेऊ ना, एक काना काढून घेते. एक काना काढून घेतलं की काय होईल? असक्त. असक्त म्हणजे काय? त्याच्यापासून दूर होणं. त्याच्यासाठी नेहमी उदाहरण कुठलं देतात? प्रपंचात माणसाने असक्त असावं. कसं? कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब पडतो तस. पण आपण कसं असतो? कमळाचं मूळ चिखलात बुडलेलं असतं तस. असे आपण असतो. म्हणून गीता आपल्याला शिकवते की कामा आसक्ती हरा. आणि गीता शिकल्याने हे हरण करते की आपली आसक्ती आहे ना. बघा तुम्ही सतत गीतेच्या सहवासात राहा, एकदा तरी मनात प्रश्न येतो, ह्याची मला आवश्यकता आहे का? असा प्रश्न आपणच आपल्याला विचारतो. मला ते एवढी गरज आहे का? किंवा कुठल्या गोष्टीचा मोह होत असेल तर का बरं मी त्या मोहाच्या मागे धावलं पाहिजे का? किंवा तमकीने ती गोष्ट केली, मी करायलाच हवी आहे का? मला गरज हवी आहे का? मला आहे का गरज त्याची? इथे आपल्याला हरण करणारी ती गीता, आसक्ती हरण करणारी गीता आपल्याला दिशा दाखवते, प्रकाशिनी. कामासक्ती हरा. आणि अशी आसक्ती हळूहळू कमी केली की आपलं ध्येय नेमकं काय असायला पाहिजे आपल्याला कळतं. जर आपण अध्यात्म मार्गात असेल तर आपल्याला नक्कीच कळतं की आपण भगवंताच्या मानामध्ये वेळ घालवला पाहिजे, सत्संगामध्ये वेळ घालवला पाहिजे. कोणी म्हटलं तर ग प्रदर्शन बघायला जाऊया, नको मला नाही वेळ मिळत, मला इकडे लेक्चर ऐकायचं किंवा मला जग करायला, मला रामाच्या देवळात जायचं राहिले, तिथे बसून मी रोज इतकी आवर्तन करते, ती करायची म्हणजे ही बुद्धी आपल्याला गीता देते. आणि भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामधल्या 12व्या श्लोकात सांगितलेलं आहे की आपल्या सारख्या सामान्य माणसाला शांती का मिळत नाही? असक्तो ह्या जरं कर्म परमाप्नोति पुरुषः. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आसक्ती ठेवतो, गुंतलेले असतो, म्हणून आपल्याला शांती मिळत नाही. मग ही शांती कशी आहे? तर ही परमशांती, नैष्ठिकीय शांती म्हणायचं त्याला. आपण म्हणतो नाही मी आता खूप शांत झालीये, नसतो आपण तसे शांत झालेले. आपल्या मनामध्ये सतत विचार येतात. बरं ते जाऊ दे आसक्तीचं, निदान आपल्या मनामध्ये नकारार्थी विचार येत नाहीत. तुम्ही गीतेच्या सतत सहवासात असाल तर नकारात्मक विचार आपल्याला कुठल्या कुठे पळवून लावतात हे नक्की आहे. कारण जिथे अर्जुनाला रथाच्या मागे जाऊन बसलेल्या उठवलंय भगवंतांनी, आपल्याला काही गरज नाही. म्हणून आसक्ती आणि असक्ती ह्यामधला फरक गीतेने तुम्ही घरी गेल्यानंतर त्याचा, जर तुमच्याकडे मोठं पुस्तक असेल तर त्यात जरूर अर्थ बघा. आसक्ती आणि असक्ती, अध्याय 5 श्लोक 12. आता दुसरं कडवं काय? कामासक्ती. आसक्तीचा विचार केला आपण, ती काय आहे? दुसऱ्या कडव्यात सांगितलंय तत्वज्ञान विकासिनी. तत्वज्ञान विकासिनी विद्या ब्रह्मपरा. विद्या ब्रह्मपरा. एक तर ती विद्या आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला शिकायची असते की आपण तिला विद्या म्हणतो. पण ही विद्या कशी आहे? ब्रह्मविद्या. आता ब्रह्मविद्येचे क्लासेस घेतात लोक. ब्रह्म म्हणजे नेमकं काय? ब्रह्म म्हणजे आपणच, आपल्यातला जो जीवात्मा आहे, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अंतःकरण ह्या ज्या 4 गोष्टी आहेत त्यांना विकसित कसं करायचं, त्यांना परमेश्वराप्रती कसं न्यायचं, परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग कसा दाखवायचा, ही शिकवणारी विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. शेवटी ब्रह्म म्हणजे काय? परमात्मा.
निर्गुण निराकार परमात्मा. गीतेच्या प्रत्येक अध्यायाला सुरुवातीला म्हटलंय ओम श्री परमात्मने नमः. परम आत्मा म्हणजे आत्म्यांच्याही सर्वात श्रेष्ठ असा तो परमात्मा, म्हणजे ज्याच्या हातात सर्व सत्ता आहे असा तो परमात्मा. आणि ती विद्या त्या परमात्म्याकडे नेण्यासाठी जे आपल्याला शिक्षण मिळतं, कुठल्या मार्गाने जावं हे जे आपल्याला तत्वज्ञान शिकवतं, ते तत्वज्ञान शिकवणारी ही भगवद्गीता आहे. आता तत्वज्ञान म्हणजे खूप अवघड वाटतं नाही का लोकांना. आपण म्हटलं की हो गीता शिका, ते तत्वज्ञान फार अवघड आहे. नाही हो, एकच समजायचं की जे मी स्वतः आहे, मी स्वतःला सन्मार्ग दाखवणार जे काही शिक्षण आहे त्याला जीवनविद्या असं म्हणून, ते सगळं जे गीतेत लिहिलेलं आहे त्याचे नियम आहेत किंवा आचार धर्म सांगितलंय, कसं वागायचं ते सांगितलंय, कशाला महत्व द्या कशाला नका देऊ हे ज्याच्यात सांगितलंय ते म्हणजे तत्वज्ञान. तत्व म्हणजे काय? तत्व म्हणजे परमेश्वरी तत्व एकच आहे आणि त्या परमेश्वरी तत्वाने हे सगळं जग एक धारण केलेलं आहे. हे पण गीतेने सांगितलं की त्या परमेश्वरी तत्वाने, त्या परमेश्वरी सत्तेच्या तत्वाने आपल्या सगळ्यांचं जीवन स्थिर ठेवलेलं आहे. जीवन अस्थिर लोकांनी केलंय पण भगवंताने स्थिर ठेवलेलं आहे. म्हणून तर आपण एकमेकाशी बोलू शकतो, वागू शकतो, एकमेकात व्यवहार करू शकतो. तर हे तत्व काय ही सर्वानुभूती परमेश्वर आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ईश्वराचा अंश आहे. हे ज्ञान देणारं जे तत्व आहे त्याला तत्वज्ञान म्हणायचं. तुझ्यात ईश्वरी तत्व आहे, माझ्यात आहे. तुला दुःख आहे तसं मलाही दुःख आहे. एखादी चिमणी खाली, आपण लहानपणीकडे शिकलेलो आहे, चिमणी खाली पडली की तिलाही वेदना झाल्या असतील हे आपण जाणणं हेच तत्वज्ञान आहे. मग हे तत्वज्ञान शिकविणारी आणि ते विकसित करणारी जी विद्या ती ब्रह्मविद्या. किती सोपी व्याख्या आहे की नाही. पण तत्वज्ञान खूप त्याचा अवघड करून ती माझ्यासाठी आहे, माझ्या चांगल्यासाठी आहे. कुठलीही गोष्ट माझ्यासाठी म्हटलं की सोपी वाटते, मी दुसऱ्यासाठी काही करायचं म्हणलं की मला अवघड वाटतं. असा एक स्वभाव असतो, मानवी स्वभाव. मग आपण हे तत्वज्ञानही असं समजायचं की मी माझ्यासाठी आहे, जे ज्ञान मिळणार आहे ते माझ्यासाठी आहे. म्हणून तत्वज्ञान विकासिनी असं म्हटलंय, विद्या ब्रह्मपरा. पुढचं कडवं काय? निश्चल भक्ती विधायिनी निर्मल मलहारी. आता निर्मल काय आणि मलहारी काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. निर्मल म्हणजे ज्याच्यात मल नाही असा, मलदोष आत्ताच सांगितलेले मगाशी. काम क्रोध मद मोह मत्सर हे मलदोष प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. ते हरण करणारी, ते घालवणारी. आणि मलहारी म्हणजेच घालवणारी आणि निर्मल म्हणजे ही अर्थ तोच आहे. मग ती कशी घालवते? तर भक्तीने. निश्चल भक्ती. चलभक्ती म्हणजे काय? आज कोणी म्हटलं की हा आज तिकडे रामाच्या तिकडे हे मारुतीची उपासना चाललेली आहे, चला तिकडे चाल. उद्या कोणी म्हटलं चला देवीच्या तिकडे चालले, तिकडे चालले. म्हणजे देवदेवतांची उपासना करणं हे चुकीचं मुळीच नाहीये, पण एक निष्ठा पाहिजे. कुठल्या तरी एका शक्तीवर निष्ठा पाहिजे. उद्या तुम्हाला कोणी सांगितलं की नाही हे काय देवदेव काही नसतं, क्षणभर आपलं मनही तसंच व्हायला लागतं. खरं सांगायचं आपला म्हणजे हा सामान्य विषय आहे, वैयक्तिक नाही. पण भक्ती कशी पाहिजे? निश्चल, अढळ. कोणाची होती? ध्रुव बाळाची होती. कोणाची होती? प्रल्हादाची होती. वडील साक्षात त्रास देत होते प्रल्हादाला, तरी प्रल्हाद घाबरला नाही, विष्णूचं नाव घ्यायचं सोडलं नाही त्यांनी. अशी निश्चल भक्ती पाहिजे. आणि अशी निश्चल भक्ती भगवद्गीता आपण वाचल्यानंतर, पाठ केल्यानंतर आपली नक्कीच होते.
आणि आपला विश्वासही बसतो की तो परमात्मा, तोच सर्वे सर्व आहे आणि तोच सूत्रधार सर्व मानव जातीचा किंवा संपूर्ण सृष्टीचा सूत्रधार कोण असेल तर तो भगवान परमेश्वर परमात्मा निर्गुण निराकार परब्रह्म आहे, ही आपली धारणा होते. आणि जशी जशी आपली धारणा पक्की होईल तशी तशी आपली भक्ती पण निश्चल होत जाते, चल होत नाही. चल विचल मनाची होत नाही की खरंच हे असं आहे का, खरंच तसं आहे का, खरंच अमक्याची उपासना केली तर असं मिळतो का. कारण आपण फक्त स्वार्थाचा विचार करतो ना. गीता तुम्हाला स्वार्थ बाजूला ठेवूनच उपासना करायला सांगते. आणि स्वार्थ म्हणजे मागायचं नाही भगवंताला, एकच विश्वास ठेवायचा की तो योग्य वेळ आली की तो बरोबर सगळं करेल, हा विश्वास ठेवायचा. आणि आपली भक्ती काय होते, आपली भक्ती आपल्या स्वार्थाप्रमाणे बदलत राहते. उद्या वाईट काही घटना घडली तर पुष्कळ गीतेत सांगितलंय आत्मा अमर आहे, शरीर दुसरं परत घेऊन येतो वगैरे, पण त्यावेळापुरती आपली भक्ती जी आहे ती डळमळीत होऊन जाते. म्हणजे दुःख आलं की भक्ती डळमळीत झाली, सुख आलं खरंच आहे ना, परमेश्वर आहे, नक्की आहे, नक्कीच आपण म्हणतो. असं चढ उतार नको किंवा बदलही नको, एक ते एकच. खूप लोकांचं असं असतं, आपण बघ आता वारकऱ्यांचं उदाहरण आत्तासाठी आपल्याला खूप छान आहे. काही हो, पाऊस हो, येवो, ऊन हो, काही कितीही त्रास होऊ दे, आम्ही पांडुरंगापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार. आणि खरंच त्यांना पाय दुखत नाही, काहीही त्रास होत नाही संपूर्ण प्रवासात. किती लांबून लांबून येतात दिंड्या, पण ती भक्ती निश्चलच म्हणायला पाहिजे की नाही. हा, निश्चल भक्ती विधायिनी निर्मल मलहारी. मन पूर्ण जातो वारकर, एकदा तरी वारी करावीशी वाटते. मल कशाचा, तर वासनेचं पण मल असतात, पण वारी केल्यावर वासनांचा मल सुद्धा निघून जातो. निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायिनी सबविधी सुखकारी. सबविधी म्हणजे काय, सर्व सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपलं जे काही चाललेलं असतं, कार्य झालेलं असतं, आपण जे काही कर्म करतो ते सुखकारीच करणारी आहे. केव्हा होईल सुखकारी, पूर्ण विश्वास आपण ठेवला, श्रद्धा ठेवली की भगवंताच्या इच्छेनेच होणार आहे सगळं. आज असं झालं नाही, काय ना माझा इतका वेळ, अरे त्याची इच्छा नव्हती आज तू असं करावं म्हणून, पण तू केलंस म्हणून तुला त्रास झाला. त्याच्यावर सोपवायचं, पण प्रयत्न आपले पाहिजे. हेच गीता सांगते अर्जुनाला सुद्धा, तू प्रयत्न कर, क्षत्रिय आहेस ना, प्रयत्न तुला करायलाच हवाय. तू असा क्षत्रिय असून रथाच्या मागे जाऊन बसला नाही, हे कसं चालेल, तो तुझा धर्म नाहीये, तुझा लढण्याचा धर्म आहे. नंतर काय होणार आहे ते मी माझ्या हातात आहे ना, माझ्या म्हणजे परमेश्वरी शक्तीच्या हातात आहे ते, तर तू युद्ध केलंच पाहिजे. हे अर्जुनाला सांगताना शरण रहस्य, प्रत्येक वेळी भगवंत म्हणतात तू शरण ये, शरण ये. आणि अर्जुन आलाय शरण दुसऱ्या अध्यायात, यस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. की मी तुम्हाला शरण आलो आहे आणि तुमच्याशिवाय मला ज्ञान देणारं दुसरं कोणीच नाही. पण मधून मधून विसरतोय ना तो, मधून त्याला हे सगळे बांधव मारले जातील, मग सगळ्या कुळाचा नाश होईल, मग वर्णसंकर होईल, मग पिंडदान करेल, असे विचार येत आहेत शरण आला तरी. म्हणून भगवंत अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगताय की तो मन्मना भो मद्भक्तो मद्याची मान नमस्कुरु मामे वैश्यसी भुक्त्वैवं आत्मानं मत्परायणः. शरण येणं म्हणजे काय, मत्परायण हो. मत्परायण म्हणजे भगवंताला पूर्ण अर्पण करायचं, मनाने तू माझा हो. आपण सामान्य माणसं तर मनाने कधीच नसतो, भगवंत असतो. आपण रोजची पूजा अर्चा करतो पण सतत नसतो ना, 24 तास नसतो. भगवंत तेच म्हणतात 24 तास तू माझंच स्मरण कर ना, शरण ये मला.
शरण घे म्हणजे काय, ते खूप भगवंत स्वतःला मोठे समजते असं नाही. शरण घे म्हणजे काय, सत्ताधारी तू आहे एवढं मान फक्त, असं त्यांना म्हणायचं. शरण घे याचा अर्थ की सर्व सत्ताधारी तू आहेस आणि तुझ्या सत्तेने हे सगळं चालतंय. मी कोणी नाही, मी देहधारी आहे, मी कळसूत्री भावली आहे. तू जसं सांगशील तसं मी वागणार आणि त्याप्रमाणे मी तुझी सतत भक्ती करणार. आणि भक्तीच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताला सतत शरण जायचं. आणि म्हणून तर आपल्याकडे वेगवेगळी स्तोत्र जी सांगितलेली आहे. सकाळी उठल्यापासून जमिनीला नमस्कार आपण पृथ्वीला करतो, ओके, पाय ठेवतो. मी तुला शरणाचाच भाग आहे की तुझ्यामुळे मी या पृथ्वीवर आहे, तर मला क्षमा कर, ओके नाही. असं प्रत्येक कार्याच्या वेळेस, औषध घेतानाचे श्लोक आहे, जेवतानाचे श्लोक आहे. का तर आपल्याच हृदयात तो ईश्वर आहे, पण आपण तो विसरलेला असतो, त्याची शक्ती विसरलेली असते. त्या शक्तीला आपण सतत प्रणाम करायचा, शरण जायचं. आणि शरण गेल्याचं रहस्य काय आहे हे ते भगवंतच दाखवून देतो. भगवंताला शरण गेला, आपण प्रयोग करून बघू ना. रोज रात्री त्याला शरण द्यायचं की मी तुला शरण आहे, माझं शरीर तुझ्या ताब्यात आहे आणि तू जे काही करशील तसाच माझा उद्याचा दिवस जाणार आहे आणि तू माझा दिवस चांगलाच घालवणार आहे. मी तुला आत्ता ह्या क्षणापासून शरण येते. असं जर आपण म्हटलं तर बघा तुमचा दुसरा दिवस कसा जातो. मला पुढच्या लेक्चरच्या वेळेस सांगायचं, आणि आपण नुसतं ऐकायचं नाही, प्रयोग करून बघूया ना. खरंच छान जातो दिवस. आणि मागणं काय मागायचं, सर्वे सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम आत्मा. कोणालाही दुःख देऊ नकोस, मला पण देऊ नकोस आणि माझ्या बरोबर संबंधातल्या कोणालाच तू दुःख देऊ नकोस. सर्व जनता सुखी राहू. ज्याचं दुःख किंवा ज्याचे कष्ट आहे त्याला सहनच करायला लागतात, पण आपण प्रे केलं की दुसऱ्याचं भलं व्हावं, माझं पण भलं व्हावं, तर त्याने आपलं नुकसान काही होणार नाही. आपल्या मनाला शांती मिळणार आहे. कारण गीता तुम्हाला स्वार्थ त्याग करायला सांगते. निष्काम कर्मयोग म्हणजे काय, तुम्ही मागू नका काही, स्वार्थ काही नको. माझं असू दे, माझं कसं होऊ दे, इतकं मिळू दे, नाही. सर्वच सुखना सन्तु सर्वे सन्तु निर्मया, हे आपण प्रार्थना रोज करायची भगवंताला. मग उद्या तुम्हाला जेव्हा लोक भेटतील तेव्हा सगळे हसरे चेहरे दिसतील, कारण तुम्ही मनातून प्रसन्न आहात, तुम्ही मनातून आनंदी आहात, तुम्ही मनातून सुखी आहात, म्हणून तुम्हाला सगळे सुखी दिसणार. शरणाचा आपण अर्थ इथे वारंवार शरण या, तू मला शरण ये, तू मला शरण ये. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. 7व्या अध्यायात पण सांगितलंय, तू मला शरण ये, मग मी तुला तरुण येईन. कुठून तरुण येईन, या भवसागरातून. भवसागरामध्ये जी काही तुझ्यावर संकट येणार आहे किंवा जे काही तुझ्या मनाला दुःख होणार आहे ते असे चुटकी सरशी निघून जातील. फक्त तू मला शरण ये म्हणजे माझी भक्ती कर. शरण ये म्हणजे माझी सतत भक्ती कर. आणि ती भक्ती कशी असू दे, निश्चल असू दे, त्यामध्ये स्थिरता असू दे. आज असं की उद्या तसं असं नको, चल विचार नको आहे मनामध्ये, स्थिर भक्ती असू दे. पुढचं काय आहे, गीता काय म्हणते, रागद्वेष विदारिणी कारिणी मोद सदा. आताच मी सांगितलं, कारिणी मोद सदा. मोद म्हणजे आनंद, सदैव आनंद देणारी कारिणी आहे ती. कसं काय असतं तसं, तर राग आणि द्वेष घालवला की आनंदच आनंद आहे. आपल्याला आनंद आणि आपल्याला दुःख कशामुळे होत असतं, वाईट कशामुळे वाटत असतं, आपल्या मनात हे एवढा राग साठलेला असतो. स्वतःचा सुद्धा असतो बरं का, स्वतःचा स्वतःला पण येतो, असं काही नाही दुसऱ्याबद्दलच राग असला पाहिजे. आणि मग द्वेष सुद्धा नकळत भल्या भल्यांच्या मनामध्ये असतो,
म्हणजे आपण पूर्वीच्या घरांचे जर उदाहरणं बघितली राजे लोकांची किंवा ऋषी मुनींची, त्यांच्या मनामध्ये सुद्धा द्वेष आलेला बघितलं, पण तपश्चर्याने त्यांचं गेलेलं आहे. आपण सामान्य माणसांची तपश्चर्या कमी पडते ना. आणि राग तर आहेच. तिसऱ्या अध्यायात म्हणताय कामयेष क्रोधयेष रजोगुण समुद्भवा महापात्मा महाशान, म्हणजे ते महापापी आहे आणि खादाड पण आहे. कोण? काम आणि क्रोध. मग अशी कामासक्ती जर आपण बघितलं तर तेवढ्याचसाठी की काम, कामना, आसक्ती यांना घालवायचं आणि क्रोध येऊ द्यायचा नाही. घरापासून सुरुवात करायची, नाही येऊ द्यायचा क्रोध. आला तरी समर्पण करायचं, शांतपणे जेवढं सांगता येईल, गोड बोलून जेवढं सांगता येईल तेवढं सांगायचं. आणि गीतेने होतं बरं काय, रोज गीता आपल्या वाचनात असेल तर हे जे आहे प्रॅक्टिकल होऊन जातं. म्हणजे जसं थेअरी आणि प्रॅक्टिकल असतं तसं प्रॅक्टिकल मध्ये हे होतं. आणि आपल्या महिलांना जरा जास्त याचा उपयोग होतो, म्हणून तर महिला जास्त शिकतात भगवद्गीता. तर क्रोध म्हणजे राग केव्हा येतो? एखादी गोष्ट बारीकशी सुद्धा मनासारखी नाही झाली की राग येतो. मनासारखी घडावीच असं आपल्याला असं वाटत असतं, त्याच्यामध्ये चांगलेपणा पण असतो, दुसऱ्याचंही भलं करण्याची इच्छा असते, स्वतःचंही चांगलं असतं, पण ते बाजूला करून आपल्याला गोड भाषेने किंवा मनाला सुद्धा समजावता येतं. म्हणून राग द्वेष विदारिणी, आणि ते झालं की अहंकारी मोद. क्रोध आणि द्वेष या दोन्ही गोष्टी घडवल्या की आनंदच आनंद आहे. भवभयहारिणी. भव भय, भव म्हणजे काय? हा भवसागर, जीवनाचा जन्मा आपला श्वास जेव्हा या पृथ्वीवर पडला असतो आणि शेवटचा श्वास जेव्हा जातो तोपर्यंत जे आयुष्य आहे ते सगळं भवसागर आहे. आणि त्या अगदी म्हणजे लहान मुलाचं जरी उदाहरण घेतलं तरी त्याला आपण जवळ गेलं, नुसता असा हात केला की त्याला वाटतं मारतायत, म्हणजे भय आहे. पहिल्या श्वासापासून भय आपल्याला असते आणि प्रत्येकाला भय असते. प्रत्येक वयात वेगवेगळ्या प्रकारचं भय. या वयामध्ये भय आपल्याला, मला अपघात होईल किंवा काय कधी मरण येईल वगैरे, मरणाचं तर सगळ्यात जास्त भय असतं. पण गीता ते पण आपल्याला शिकवते, मरणाचं भय करू नका. मरण हे एक आव्हान आहे, मरण हे एक परिवर्तन आहे असं गीता सांगते. म्हणजे तिथे पण तुमची भीती घालवून टाकते गीता, हो की नाही? कारण पुढचा जन्म तुम्हाला मिळणार आहे असं सांगते ना. शरीर बदलून येणार आहात तुम्ही, हेच तत्वज्ञान आहे. हो, तत्वज्ञान विकासिनी म्हणजे काय? हे तत्वज्ञान दुसऱ्या अध्यायात सांगितलंय. वासांशी जीर्णानि यथा विहाय. आपण वस्त्र जुनं झालं की आनंदाने टाकून देतो, टाकतो की नाही? म्हणजे इतक्या आनंदाने टाकतो की मला आता नवीन वस्त्र मिळणार आहे, नवीन साडी घेतली टाकून देते मी असं म्हणतो की नाही? किती आनंदाने करतो आपण ते. तसं आपलं झालं पाहिजे मनाची अवस्था, असं इथे सांगितलंय. आणि आपण सतत भगवंताच्या सहवासात असू तर हे भय ते हरवून टाकतं, घालवून टाकतं. भवभयहारिणी तारिणी, तारून देते ते आपल्याला. आणि कित्येक आपण उदाहरणं बघितलेत, संतांचे पण बघितलेत, आता सुद्धा आपण बघतो. जे सगळे लोक जे नामस्मरणात असतात, अगदी अलीकडचे सुद्धा, त्यांच्यावर काही संकट आली नाहीयेत. संसार करत असताना संकट आलेलीच आहेत, भय आलेलंच आहे. कितीतरी उदाहरणं आहेत, चरित्र तुमच्या वाचनात सगळ्यांची आल्याशिवाय तुम्ही इथे रोज लेक्चर ऐकता, अनेकांनी अनेक उदाहरणं दिली असतील. तर हे कशामुळे, हे खंबीर कशामुळे राहिले? केवळ भगवंताच्या सहवासात असल्यामुळे, सतत नामस्मरण करत असल्यामुळे, परमेश्वराची भक्ती आणि अढळ श्रद्धा, निश्चळ भक्ती असल्यामुळे त्या संसार सागरातल्या भयापासून ते वाचलेले आहे आणि त्यांना तारून नेलेलं आहे परमेश्वराने. पुन्हा प्रल्हादाचंच उदाहरण द्यावंसं वाटतं. उकळत्या कढईत काय टाकलं, डोंगरावरून काय फेकलं, अनेक उदाहरणं आहेत.
तर त्याला भगवंतांनी तारलं की नाही, तसंच आपण भगवंताच्या सतत नामस्मरणात असू तर आपल्याला सुद्धा भगवंत नक्की तारून येणार आहे, अशी ग्वाही या आरतीमधून भगवद्गीता देते. आसुर भाव विनाशिनी नाशिनी तम रजनी. तम रजनी, तम रूपी रात्र. तम म्हणजे काय? अंधार. रात्र म्हणजे अंधार. आणि इथे तम म्हणजे तामस गुण जे असतात आपले, तामस गुण गीतेमध्ये त्याचं पण वर्णन केले. तामस बुद्धी आहे, तामस कर्ता आहे, तामस आहार आहे, तामस धैर्य आहे, तामस कर्म आहे. सर्व वर्णन 18व्या अध्यायामध्ये केलेले भगवंताने. आणि तामस गुण जर असतील, 14व्या अध्यायात सांगितले 3 गुणांचं महत्व सांगितले, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. तमोगुण असेल तर काय होतं, तर त्याला पुढची गती सुद्धा मिळत नाही, खालच्या योनीत जन्म मिळतो पुढचा, असं सांगितलंय. तमोगुण तुमचे, आणि ते पण सांगितलंय की आयुष्यभर तुमचे तुम्ही तमोगुणात असाल आणि मग ते समय सुद्धा तमोगुण घडलेले असेल तर पुढची गती कशी मिळते. आयुष्यभर तमोगुण असेल तर काय असतं, तर अधोगच्छन्ति तामसाः असं म्हटलंय, अधोगतीच होते तामस गुणाची. हे तामस जे आपले गुण आहेत ते घालवण्याचं काम भगवद्गीता करते. तर कसं करते असं वाटेल की नवीन जे शिकतात लोक त्यांना नक्की असं वाटेल की कसं काय करते ना, आणि त्यातलं ज्ञानच कसं सांगितलेलं आहे. काय? निद्रालस्य प्रमादोत्थंत तामस मुदारतम, व्याख्या दिली आहे तामस गुणांची. निद्रा आणि आळस हे तमोगुण आहे. मग सतत तुम्ही आपण झोपूनच राहिलो, आणि प्रमाद, प्रमाद म्हणजे जी गोष्ट करायला पाहिजे ती न करता दुसरी करायची, अधर्माने वागायचं. अधर्माने वागल्यावर भगवंत तिथे न्याय द्यायला बसलेला आहे. तो तुम्हाला काही प्रमोशन देणार नाही अधर्माने वागलं तर, हो की नाही. आपल्या कर्मामध्ये जर लाचलुचपत असं नीतीच्या बाबतीत जर असं वागणूक असेल तर त्याचं लक्ष असतं ना, मग तो तुम्हाला अधोगतीलाच देणार, तो तुम्हाला ऊर्ध्वं गच्छन्ति जाऊच देणार नाही, वरच्या पदावर जाऊ देणार नाहीये. मरणोत्तर गती सुद्धा आपली चांगली व्हायला पाहिजे, ह्या पृथ्वीवरचं जीवन सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे. अशा प्रकारे जे तमोगुण आपल्याला त्रास देत असतात किंवा तमोगुणामुळे जी आपली प्रगती होत नाही, आपण अधोगतीला जातो, ते सगळं घालवण्याचं काम भगवद्गीता करते. राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा भव भयहारिणी तारिणी परमा. आसुर भाव, आसुर भाव प्रत्येक व्यक्तीमध्ये आसुर भाव असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये आसुर, तर ते पण माहिती आहे तुम्हाला, सुर आणि असुर. सुर म्हणजे देव, असुर म्हणजे राक्षस. राक्षसी वृत्ती आता समाजामध्ये खूप वाढली आहे, खूपच वाढली आहे. साधं भाजीवालीकडे गेलं तरी भाजीवाली नीट आपल्याशी म्हणत नाही, म्हणजे आसुरी वृत्तीच अनुभव येतो आपल्याला. नीट गोड बोलून सांगितलं आपल्याला आवडतं की नाही. मग तो आसुर भाव इतका गाठलेला असतो की तो आपल्यावर प्रकट होतो. जर आपण भगवंताच्या सहवासात नामस्मरणाच्या सहवासात सत्संगात असतो तर हा भाव येणार नाही. याची प्रचिती कुठे येते तुम्हाला सांगू. आपण शेगावच्या गजानन महाराजांना गेलो ना, तर तिथली प्रत्येक व्यक्ती म्हणजे संस्थांमध्ये प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी इतकी सौजन्याने वागते आणि बोलते, इतकं सौजन्य, म्हणजे जरा जरी आपल्या हातून काहीही चूक झाली, चप्पल काढायची तिकडे काढा, तिथे सोय केलेली आहे. प्रत्येक गोष्ट. आणि साधं जेवायला म्हणताना सुद्धा जय गजानन असं म्हणून आपल्याला देतात, असं इतकं प्रेम दिसतं. तर हा आसुर भाव विनाशिनी, कारण आपल्या कृतीतून ते दिसायला, तर तो भाव घालवणारी अशी ही. म्हणून हे आपल्या भारतातलं गजानन महाराजांचं जे संस्थान आहे ना, ते सर्वश्रेष्ठ संस्थान आहे. आणि प्रत्येकाने एकदा तरी तिथे भेट द्यावी, निदान कसं वागायचं असतं ते सुद्धा कळतं. भक्तांची सेवा करायची म्हणजे काय असतं हे पण आपल्याला ज्ञान तिथून मिळतं. नामस्मरण करायचं म्हणजे काय, ठिकठिकाणी मंत्र लिहिलेले, आपोआप आपलं लक्ष तिथे जातं मुखामध्ये.
आणि इतर ठिकाणी आपण बघितलं तर भोका भक्ती असं सगळं दिसतं. हा असुर भावच आहे ना, असुर भावच आहे. असुर भाव असल्यामुळेच असं होतं. आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी हरी रसिका सजनी. आता दैवी आणि सद्गुण खास एक अध्यायच भगवद्गीतेने दिलेला आहे, 16वा अध्याय. दैव आसुर संपत विभाग योग. आणि पहिलाच दैवी गुण काय आहे? अभय. आत्ताच आपण बघितलं भय, भव भय नारी. अभय, सत्तेचं भय असतं, शरीराचं भय असतं, रोगाचं भय असतं. सतत भगवंताच्या सानिध्यात राहा, कुठलंच भय राहणार नाही. राहत होईल, येईल, काहीतरी मार्ग दाखवेल मला, असं नक्की मनात विचार. किंवा इमर्जन्सीमध्ये डॉक्टरकडे जायची वेळ आली, त्याचं नाव घ्या, तो योग्य डॉक्टरकडेच तुम्हाला घेऊन जा. आपण समाजात खूप लोकांचा असं बघतो की देवावर विश्वास ठेवत नाही आणि चुकीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने चुकीचे औषधोपचार त्यांच्यावर होतात. हे आपण बघतो, खूप उदाहरणं असतात. म्हणून दैवी गुण आपल्यामध्ये असले पाहिजे. दैवी गुण म्हणजे अभय. भय नाही, माझ्याबरोबर परमेश्वर आहे, मला कशाची भीती नाही. सत्व संशुद्धी. सत्व संशुद्धी म्हणजे काय? प्रामाणिकपणा, आपल्या मनाचा प्रामाणिकपणा, सरळपणा. आणि ज्ञान योग स्थिती पाहिजे. ज्ञान योग स्थिती म्हणजे सतत भगवंताचं नामस्मरण करायचं, हीच ज्ञान योग स्थिती आहे. नंतर री पैशुनम, अपैशुनम म्हणजे हृदयाची कठोरता, लाज, लज्जा हे सगळे जवळजवळ 10 गुण एकाच श्लोकात सांगितले. दैवी गुण भगवंत. मग हे दैवी सद्गुणदायिनी, दायिनी म्हटले, देते ती. गीता ज्यांच्या सहवासात आली आहे, भगवद्गीता, त्यांचं गीता सहवासात येण्यापूर्वीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य हे जर आपण तुलना करून पाहिलं तर नक्कीच त्यांचे दुर्गुण गेलेले दिसतात आणि सद्गुण आलेले दिसतात. खूप लोकांचं असं झालेलं आहे, स्वतःच अनुभव सांगतात की हो मी असे होते, पण खूप शांत झाले, खूप स्वभाव बदललाय. साधी रस्त्यात वस्तू पडली तरी आपल्याला घेण्याची इच्छा होत नाही. हा सद्गुणच नाही का? दुसऱ्याचं काहीही घ्यायचं नाही, हा सुद्धा सद्गुणच आहे. जे काही कष्टाचं आहे तेच मला मिळालं पाहिजे, तो न्याय मिळवण्याचा सद्गुणच आहे. तर हे सद्गुण, अनेक सद्गुण आहेत, ही सद्गुण देणारी अशी ही भगवद्गीता आहे. आणि हरी रसिका, हरीला आवडणारी आहे. हरीचं भजन केलं तर त्याच्यामध्ये रस निर्माण होणारी, रस निर्माण होतोच. हरीच्या भजनात दंग होणारी अशी ती आहे. हरी रसिका सजनी. आणखी काय शिकवते भगवद्गीता? समता शिकवते आपल्याला, समान शिकवते. 6व्या अध्यायामध्ये योमाम पश्यति सर्वत्र सर्वांच्या मयी पश्यति किंवा सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो किंवा ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. हा समत्व भावच नाही का? समता शिकवते की मी आणि माझ्या बरोबरच्या सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. कमीत कमी हा विचार मनामध्ये येतो. म्हणजेच काय की स्वार्थ जो असतो तो स्वार्थ तिथे लोप पावतो. भगवद्गीता जेव्हा तुम्ही शिकता किंवा भगवद्गीतेच्या जेव्हा अभ्यासात असतात तेव्हा स्वार्थी बुद्धी राहत नाही. सर्वांचं कल्याण करण्याची आपल्याला इच्छा होती. मला मिळाला ना, तिलाही मिळू दे असं लगेच मनात येतं. आणि हा जो समतेचा गुण आपल्या सर्व संतांनी आणि सर्व राष्ट्रभक्तांनी त्यांच्या अंगामध्ये मुरवलेलाच होता. सर्व राष्ट्रभक्त देश नाही तर त्यांना त्यांचे संसार होतेच ना हो, पण राष्ट्रासाठी की माझ्या राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला
स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, माझ्या राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची गुलामगिरी नाहीशीच झाली पाहिजे, हा समतेचा दृष्टिकोन हा बघून. आणि जर आपण अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येकाच्या चरित्रावरून दिसतं की त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केलेला आहे. कितीतरी नाव आहे आपल्या देशासाठी ज्यांनी प्राण अर्पण केले, ते सगळे स्वातंत्र्यापूर्वीचे जे सर्व लोक होते त्या प्रत्येकाने गीता शिकली. काहींनी तर फासावर जाताना गीता हातात धरली. हा समतेचाच दृष्टिकोन त्यांच्यामध्ये होता आणि त्याग शिकवते गीता. आताचा काळ कसा आहे, भोग शिकवते, भोगून घ्या. पण गीता आपल्याला त्याग शिकवते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यागाचे पण प्रकार दिले, सात्विक त्याग, राजस त्याग, तामस त्याग, त्यागाचे. आणि आणखी काय सांगितलं 18व्या की त्याग केल्याने माणूस पवित्र होतो. पवित्र होतो म्हणजे काय, पुण्यकारक होतो. आणि आपली म्हणच आहे ना, 1 किलो 7 जणांमध्ये वाटून घ्यायचं, याच्यामध्ये त्यागाचीच भावना आहे. आपल्याला गीतेने त्यागाचाच संदेश पहिल्यापासून दिलेला आहे. आणि सर्व त्यागमूर्तीच आहेत. जे काही ज्यांनी काही समाजासाठी कार्य केलेलं आहे त्या सर्व व्यक्ती त्यागमूर्ती आहेत. हा त्याग आपल्याला गीता शिकवतो. जिथे त्याग असतो तिथे समता पण असते. त्याग आणि समता एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक समजा त्यागही आहे, समताही आहे. जे त्याग आणि समता हे दोन्ही आपल्याला गीता शिकवते. आणि त्याच्यातून आपल्याला काय होतं, आनंद मिळतो, सुख मिळतो. कधीही त्यागामधून तुम्हाला दुःख मिळणार नाही, आनंदच मिळणार. हरिमुख ही वाणी, प्रत्यक्ष हरीच्या मुखातली ही भगवद्गीता आहे. प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेली आहे, म्हणजे ते वचन आहे. वाचस्पती, विद्या वाचस्पती आपण नाव देतो. एखाद्याची वाणी खरी झाली तर, किंवा जशीच्या तसं घडलं तर, हे तर वरीच्याच मुखात आहे. परमेश्वर स्वतः बोललेले आहेत. परमेश्वर स्वतः बोललेले आहेत म्हणजे त्यांची त्या एका शब्दाची, एका अक्षराची पॉवर, शक्ती केवढी असली पाहिजे. सर्व जनतेला सुखी करण्याची शक्ती त्यांच्या त्या शब्दरूपी ह्या वाङ्मयी मूर्तीमध्ये आहे. हरिमुख की वाणी असं म्हटलं. आणि काय आहे, सगळ्यात सकल शास्त्र की स्वामी, सर्व शास्त्र. मग अनेक शास्त्र आहेत. आणि 10व्या अध्यायात म्हटले की नाही, अध्यात्म शास्त्र ही माझी विभूती आहे भगवंताची. गीता तुम्हाला जास्त अध्यात्मशास्त्रच शिकवते. अध्यात्म म्हणजे आत्म्या, प्रत्येक व्यक्तीने कसं वागलं पाहिजे, आत्म्याला कसं सुखी ठेवलं पाहिजे. सगळ्यात गीता काय सांगते, आत्म्याला त्रास देऊ नका. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितैषी, कोणाला दुखवू नका. किंवा उपास तापास करून तुम्ही आत्मा वैश्वानर आहे त्याला तसंच ठेवू नका. कारण आसुरी लोक तसं करतात. खूप बारीक बारीक गोष्टी गीतेने सांगितलेल्या आहेत. शिवाय सात्विक अन्न खा म्हणजे तुमची बुद्धी पण सात्विक होईल. आहारशास्त्र आहे, नीतीचं शास्त्र आहे, युद्धशास्त्र आहे, आणखी भौगोलिक शास्त्र आहे. 7व्या अध्यायामध्ये जी पंचमहाभूत सांगितली आहेत वेगवेगळी, त्या पंचमहाभूतांमधून आपल्याला खगोलशास्त्राचं पण ज्ञान मिळतं. अनेक शास्त्रांची ती स्वामिनी आहे. जे सर्व शास्त्रांची मुख्य कोण, जसं आपण म्हणतो स्वामिनी, राजा राणी, तशी ती स्वामिनी. सर्व शास्त्र त्याच्यामध्ये सांगितले. ब्रह्मविद्या पण आहे, अध्यात्मशास्त्र, नीतिशास्त्र आहे, माणुसकीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणुसकीचं शास्त्र गीता शिकवते. म्हणून सकल शास्त्र की स्वामिनी आणि तुमच्यासारखे श्रुतियों की राणी. जे कोणी भगवद्गीता ऐकतील, जे कोणी भगवद्गीता श्रवण करतील त्यांची ती राणी होऊन जाते. राणी होते म्हणजे काय, राणीसारखं सगळं काही साज तिला आवडतो का, नाही. तर नैतिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या ती श्रीमंत होते.
अध्यात्माने श्रीमंत होणं हेच आपल्या हिंदू धर्माचं प्रत्येक व्यक्तीचं अंतिम ध्येय हेच आहे की मी आध्यात्मिक दृष्ट्या श्रीमंत होऊनच माझा शेवटचा श्वास गेला पाहिजे, हे आपलं ध्येय असतं. म्हणून श्रुती ओंकी राणी असं म्हटलं. आणि काय मग एवढं सगळं केल्यावर ती तुमच्यावर कावर दया दाखवा नाही? दया सुधा बरसावणी. सुधा म्हणजे काय? अमृत. अमृत देते तुम्हाला, अमृताचा वर्षाव करते. बरसावणी मातू मातू कृपा कीजे. एवढं सगळं गीता ऐकल्यानंतर भगवद्गीता तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, किंवा तू कृपा कर अशी अर्चना केलेली आहे भगवंतांना. शब्दरूपी वाङ्मयीन मूर्तीला अशी प्रार्थना केलेली आहे की तू माझ्यावर कृपा कर. दया सुधा बरसावणी मात कृपा कीजे. हरिपद प्रेम दान. आणि सगळ्यात शेवटचा सल्ला काय दिलाय? हरीच्या पदी, हरीच्या पायावर तुझं जे काही प्रेम आहे. मग आपण प्रेम कशा कशातून व्यक्त करतो? हरीला फूल वाहतो, हरीला शृंगार करतो, हरीला नैवेद्य दाखवतो, हरीची पूजा करतो, उदबत्ती लावतो, दीप लावतो, दुधी षोडशोपचार पूजा झालीच. पण गीतेमध्ये जे काही तत्व सांगितले आहे त्याप्रमाणे वागून त्याला प्रेम अर्पण करायचं. हरिपद प्रेम दान कर. तुला प्रेम दान करायचं. अशी अपेक्षा नाही ठेवायची की मी हिला इतकी मदत केली आणि तिने मला माझ्या वेळेस काहीच नाही. दोघांना कशा असतात असं नाही. मी केलं ते तिच्यातल्या हरीसाठी केलं, तिच्यातल्या परमेश्वरी शक्तीसाठी केले अशी भावना आपली असली पाहिजे. हरिपद त्याच्यावर अर्पण. आणि प्रत्येक माणसामध्ये हे हरी तत्व आहे, परमेश्वरी तत्व आहे असं समजून एकमेकांसाठी आपण सतत काहीतरी झटलं पाहिजे, केलं पाहिजे. एकमेकाच्या वेळेला मदतीला धावून केलं पाहिजे. आणि हेच प्रेम आपण वेळेवर दाखवणं. ह्याच्याशिवाय वेगळं प्रेम भगवद्गीता तुम्हाला करायला सांगत नाही. एखादी चालली आहे, तिला ठेच लागली, पटकन आपल्याजवळ काही असेल औषध तिला लागलं, हेच हरीचं प्रेम आहे, वेगळं प्रेम नाही. तर म्हणून भगवंत इथे आरतीमध्ये असं सांगितलंय, हरिपद प्रेम दान कर. दान म्हणजे काय? एकदा दिलं परत काही त्याचा विचार सुद्धा करायचा नाही. मग तुम्ही शब्दरूपी दान करू शकता. कोणाला गोड बोलणं, चांगलं बोलणं, वेळेवर चौकशी करणं, वेळ पडली तर अगदी गरजू असेल त्याला आर्थिक मदत करणं. वेगवेगळ्या प्रकारची दानं सांगितलेली आहेत. दान म्हणजे अगदी उठून पोत्याच्या पोते आपण निघून देत नाही कोणाला. आपल्याकडे जर सद्बुद्धी असेल, आपले सद्विचार असतील तर आपण ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा दानच होऊ शकतं ना. म्हणून हरिपद प्रेम दान कर आपण करली जे. तुम्ही कोणासाठी केलं तर तुम्हाला आपलेपणा वाढेल, आणि ज्या व्यक्तीसाठी केलं तिला पण तुमच्याबद्दल आपलेपणा वाढेल. म्हणून आपलेपणा निर्माण करा असा शेवटचा सल्ला. अशा प्रकारे आपण ह्या भगवद्गीतेचा अर्थ इथे समजून घेतलाय. आणि आता आपण नक्की ती भगवद्गीतेची आरती म्हणूया. धन्यवाद.